ह्या रेल्वेचं क्रेडिट हात जोडून नम्र विनंती आहे, प्रीतमताई तुम्ही घेऊ नका, कारण तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून आम्ही या रेल्वेसाठी आलो. तर मी पण वंजारीच आहे ना, मी कुठं कोण आहे, ठीक आहे ना. तुमच्या वडिलामुळे थोडासा वंजारा समाज थोडासा तुम्हाला जिल्ह्याचा खासदार जर असा रडका असेल, हा मागास जिल्हा नाही, दबंग वगैरे, हे बघा आता हुजऱ्यांची संख्या त्यांच्या पक्षात खूप वाढली आहे, त्या रिटायरमेंट घ्यायला लागल्या. तो बळच तुम्ही त्यांना सगळेजण जिल्ह्यातले लोक आणि हे दबंग खासदार, त्याच्यानंतर लोकप्रिय खासदार. पण ओबीसी मतपेटीवर माझा संपूर्ण अधिकार आहे त्यांनी. आणि कधी ओबीसी म्हणून आम्हाला न्याय दिलाय भुजबळ साहेबांनी, आम्हाला तर एनटीत टाकले. मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभा म्हणजेच भारतातले लोकसभेचं जे आहे ते बिगुल वाजणार आहे आणि पुढच्या काही दिवसांमध्ये आचारसंहिता सुद्धा लागू, म्हणजे फेब्रुवारीमध्ये आचारसंहिता जे आहे ते लागू शकतात आणि निवडणुका सुद्धा लागू शकतात. या पार्श्वभूमीवर देशातील सर्व पक्षांनी आता मोर्चे बांधणे सुरू केलेले आहे. जवळजवळ उमेदवार फिक्स झाले आहेत. भारतीय जनता पार्टीने मागच्या वर्षभरापासून जे आहे ते काम सुरू केलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये काही गोष्टी जे आहेत ते राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत आणि त्यामुळे काही पक्ष आहेत, काही घटक पक्ष आहेत, काही पक्ष फुटलेले आहेत, काही पक्षांच्या लोकांकडं चिन्हच नाही, काही नावच नाहीत, काही असे ठराविक गट जे आहेत ते फुटून गेलेले. त्यांची काय अस्तित्व असणार आहे येणाऱ्या काळामध्ये ते कळणारच आहे. मात्र त्यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक जिकिरीची असणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून स्वतः पुतणे जे आहेत ते अजित पवार बाहेर पडले आणि अधिक जे आहे ते सदस्य ते निवडून घेऊन गेले. शरद पवारांवर ज्या परिस्थितीमध्ये 19ला जी परिस्थिती ओढावली होती पक्ष पुन्हा नव्यानं उभे करण्याची, ती परिस्थिती पुन्हा शरद पवारांवर 2024च्या निवडणुकीमध्ये ओढावलेली आहे. काही लोक शरद पवारांकडे आहेत, मातबर सुद्धा आहेत. जे लोक ज्येष्ठ होते ते ज्येष्ठ अजित पवारांसोबत गेलेले आहेत. पुन्हा नव्यानं भारतीय जनता पार्टीला आमने सामने पकडून किंवा मग अजित पवार सोबत आहेत, शिवसेना सोबत आहेत, दोन गट झालेले आहेत. कशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उभी केली जाईल यासाठीचे प्रयत्न शरद पवारांकडून सुद्धा उभे केले जातात, प्रयत्न केले जातात. बीडच्या भावी खासदार म्हणजे शरद पवार गटाच्या लोकसभेच्या उमेदवार असतील सुशीलाताई मोराळे, अशा प्रकारची चर्चा आणि याच सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी ते त्यांच्याकडे मी आलेलो आहे आणि विचारणार आहे काय नेमकी परिस्थिती आहे बीड जिल्ह्याची, त्या उत्सुकता आहेत का, उमेदवारी जाहीर झाली आहे का, फिक्स झाली का, विचारा. तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे ताई. बीडमध्ये आणि महाराष्ट्रात जी परिस्थिती मागच्या 2019च्या काळामध्ये होती, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फार थोड्याशा लोकांवर उरलेली होती. आता तोच क्षण आहे. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटलेली असताना, फार कमी लोक असताना परतीच्या काळामध्ये तुम्ही गेलात. आता अनेक लोकांचं जे आहे ते जिकडे सत्ता असेल तिकडे ओघ असतो, मात्र तुम्ही जिकडे सत्ता नाहीये, जिकडे लोक नाहीयेत, पक्षाची शासोशी नाहीये, अशा पक्षाकडे गेलात आणि त्याचमुळे तुम्ही लोकसभेचे उमेदवार असं वाटतं का? काय नेमकं ठरलेलं आहे? काय नाही ठरलेलं वगैरे असं काही नाही आहे. पण प्रश्न असा आहे की आपण जे म्हणालात की लोक तिकडं गेलेले आहेत, म्हणजे अजित पवारकडे गेलेले आहेत, त्याच्यानंतर नेते तिकडं गेलेले आहेत. पण मला असं वाटतं की नेतेच फक्त तिकडे गेलेले आहेत, जनता आमच्या बरोबर आहे, म्हणजे शरद पवारांच्या बरोबर आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी का गेले, सगळी पडझड चालू असताना, पक्ष फुटल्यानंतर मी प्रवेश केलाय, म्हणजे पक्ष फुगलेला होता, पक्ष मोठा होता तेव्हा मी गेले नाही. परंतु जेव्हा मला असं वाटलं की आता खरं म्हणजे शरद पवारांना साथ देण्यासाठीची ही योग्य वेळ आहे आणि म्हणून मी त्यांच्यासोबत बीडच्या 17 ऑगस्टच्या सभेला मी त्यांच्यासोबत गेले आणि प्रवेश केला. प्रश्न असा आहे की बीडची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्यालाच येईल असं परिस्थिती आहे. आम्ही मागितलेलीच आहे जागा ती, आणि ही जागा राष्ट्रवादीनं अनेक वेळा लढवलेली आहे. खूप चांगले मतं या ठिकाणी त्यांनी घेतलेले आहेत. निसटते पराभव आहेत कधी कधी त्यांचे, अँटी इन्कम्पन्सी, अमुक धमुक ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर. परंतु मला असं वाटतं की बीड लोकसभेची जागा ही आमच्या वाट्याला येईल. इंडिया आघाडी आम्ही एकदम एकसंघ राहून, त्याच्यामध्ये काँग्रेस आहे, शिवसेना आहे, दोन्ही कम्युनिस्ट पार्टी आहेत, शेका पक्ष आहे, समाजवादी पार्टी आहे, आम आदमी पार्टी आहे, यासह अनेक जे छोटे मोठे घटक पक्ष आहेत. वंचित बहुजन आघाडी सुद्धा आमच्या बरोबर भविष्यात येण्याचं जवळपास तय झालेले, म्हणजे फायनल झालेले. जागा वाटपाचा काही तिढा आहे, त्या परिस्थितीत फक्त ते अजून
हे नाहीये, म्हणजे ऑथेंटिक म्हणता येत नाही. पण मला असं वाटतं की बाळासाहेबांच्या जनतेचं सुद्धा आणि कार्यकर्त्याचं सुद्धा खूप प्रेशर आहे की आता भाजप बरोबर किंवा भाजपचा फायदा होईल अशा पद्धतीनं आपल्याकडून वर्तन होता कामा नये. आणि माझा विश्वास आहे की इंडिया आघाडीतले जे 3 प्रमुख घटक पक्ष आहेत ते 100% बाळासाहेबांना बरोबर घेण्यात यशस्वी होतील. आणि त्यांना ज्या जागा त्यांना द्यायच्यात त्या जागा जवळपास फायनल सुद्धा झालेल्या आहेत. फक्त आता शेवटचा हात दिल्लीमध्ये सगळ्यांच्या बैठकीमध्ये ठरणार आहे, इथपर्यंतची माझी माहिती आहे. बरोबर. पण महायुती त्यांची जे आहे ते कामं सुरू झाले आहेत, जवळजवळ जागाही फिक्स झाल्या आहेत. समजा काही माध्यमांसमोर किंवा जनतेसमोर आल्या नसल्या तरी काही लोकांची जे आहे ते पडद्यामागची यादी जी आहे ते फिक्स आहे असं सांगितलं गेलं. तुमच्यासोबत इंडिया आघाडी, त्याचबरोबर महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडीची तुमच्या म्हणण्याप्रमाणे बीडमधली जागा तुमच्याकडे असू शकते किंवा मग मागच्या 2019ला राष्ट्रवादीलाची जागा होती, तुम्हाला असू शकते. मात्र आणखी काही फेरबदल झाले, इकडच्या तिकडे जागा झाल्या तर तुम्हाला कशी उमेदवारी मिळेल? नाही, होणारच नाही. मी तुम्हाला अगदी वस्तुस्थिती सांगते. कारण ही जागा काँग्रेस मागतच नाहीये, शिवसेना मागतच नाहीये, दोन्ही कम्युनिस्ट मागतच नाहीयेत. मग आता जागा जाईल कशी? आणि आम्हाला जी मतं पडलेली आहेत तिथं ती खूप चांगली मतं आहेत. 5,09,000 इतकी मतं त्याही वेळी पडलेली आहेत. प्रीतम मुंडे फक्त 1,68,000 मताच्या आघाडीनं आलेले आहेत. ह्याच्या आधी प्रीतम मुंडेला 9,22,000 मतं पडली होती 2014च्या पोटनिवडणुकीमध्ये. म्हणजे त्यांचं मताधिक्य घटून 1,68 पर्यंत ते आलेले. त्यावेळी शिवसेना त्यांच्या सोबत होती, आता शिवसेना त्यांच्या सोबत नाही. शिंदे गट सोबत आहेच की? शिंदे गट जरी असला तरी पक्षाचं जे काही नेटवर्क आहे रूट पातळीवर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याच पाठीशी आहे असं आम्हाला या ठिकाणी दिसतं. तरी तुम्ही मागच्या 14ची 19ची तुलना केली असली तरी आता अजित पवार गट म्हणजे तुमची राष्ट्रवादी फुटलेली आहे. तुम्ही सांगितलं की आमचे मतं जे आहे ते 5 लाख मतदान पडले होते, मात्र आता अजित पवारांचा गट तुमच्यापासून वेगळा आहे. ते मतं तुमच्याला कसं ग्राह्य धरलं जातं? जरी असला आमच्यापासून तो गट जरी फुटला असला तरी अजितदादाची अशी काही बीडमध्ये काय फार ताकद नव्हती. जी काही ताकद आहे ती शरद पवारांचीच आहे. मतदारांची सहानुभूती आजही शरद पवारांनाच आहे. अजितदादाला अजिबात सहानुभूती नाहीये असं आमचं मत आहे. ज्या वयामध्ये शरद पवारांना धोका देऊन अजित पवार बाहेर पडलेले आहेत आणि तो अत्यंत चुकीचा धोका त्यांनी दिला. त्यांना काय कमी केलं होतं? 5 वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ त्यांना शरद पवारांच्या नेतृत्वामुळे मिळाली आहे. त्यांचं वैयक्तिक काय आहे असं काहीच नाहीये. त्यांचं जे काही आहे नेटवर्क ते शरद पवारांचंच आहे आणि म्हणून शरद पवारांच्या नेटवर्कवरच ते उड्या मारत होते. त्यांना आता या निवडणुकीमध्ये दिसेल पाणी का पाणी, दूध का दूध. आता तिकडं तुम्ही सांगितलं अजित पवारांचं इथं नेटवर्क नाही, पण त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे नेते आहेत धनंजय मुंडे इथं पालकमंत्री, त्यांचंही काही नेटवर्क नाही. धनंजय मुंडेंच्या विरोधातच परळी मतदारसंघामध्ये इतकं भयानक वातावरण आहे की ते डॅमेज भरून काढण्यातच धनंजय मुंडेचा वेळ तिथंच जाणार आहे. म्हणजे इतकी वाईट परिस्थिती आहे धनंजय. त्यांच्याबरोबर आता सध्या दलित नाही, त्यांच्याबरोबर सध्या मुस्लिम नाही, त्यांच्याबरोबर त्यांनी जे चेले चपाटे आपले सांभाळले ते त्या चेले चपाट्यांनी तिथल्या जनतेला सळो की पळो केलेले आहे. अशी परिस्थिती आहे. मी फिरते, मी जाते तिथं. अशा वेळेस धनंजय मुंडेच स्वतः खूप अडचणीत आहेत. जे स्वतःच अडचणीत आहेत ते दुसऱ्याला ट्रान्सफर किती मतं करू शकतील ह्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये शंका आहे. महायुतीच उमेदवार असेल म्हणले प्रीतम मुंडे यांनाच उमेदवारी असेल असं वाटतं तुम्हाला? परत मिळणार नाही, आता त्यांचा उमेदवार कोण हे काय सांगता येत नाही. पण आता नियम आहे बाबा, जिंकलेला उमेदवार आहे. आता त्यांची अँटी इन्कम्बन्सी, त्यांचं निष्क्रियपण, ते कधी जिल्ह्यात राहतच नाहीत, त्यांच्या घराला कुलप येतं, त्यांचा ना PA इथं आहे ना कुणाचं वैयक्तिक काम त्या करतात. दिल्लीत सरकार आहे, राज्यात त्यांची सरकार आली. 5 वर्ष मागे फडणवीस होते, आताही त्यांचंच सरकार आहे, मागेही त्यांचंच सरकार होतं. मधला 2-2.5 वर्षाचा पॅच जर सोडला परंतु एकही लक्षवेधी अशा पद्धतीचं काम त्या जिल्ह्याच्या विकासासाठी करू शकल्या नाहीत. इतकंच नाही तर त्यांची जर नियत साफ असती ह्या बीड जिल्ह्याने दिलेल्या मताच्या प्रती, तर मी असा त्यांच्या बाबतीत म्हणेन की त्यांनी रेल्वेच्या बोगीचा कारखाना बीड जिल्ह्यातच आणायला पाहिजे होता, जो निलंगेला गेलाय. हे त्यांचं प्रचंड निष्क्रियपण आहे आणि म्हणून लोकांना सुद्धा हातात उभं घालेलं आहे त्यांचा. आणि किती वर्ष गोपीनाथ मुंडे साहेबांच्या
नावावर मतं मागणार तुम्ही? तुमचं स्वतःचं काय आहे ते सांगा ना. त्या रेल्वेच्या बाबतीत त्या म्हणतात आता मी रेल्वे, कुठं रेल्वे? ती आष्टीपर्यंत आणली, त्याचं उद्घाटन किती पोअर शो आहे हा, खरं म्हणजे चेष्टेचा विषय झाला बीड जिल्ह्यासाठी. ती रेल्वे बंद पडली, एकही पॅसेंजर त्यांना सध्या मिळत नाही. 400 रुपये रोज सुद्धा त्यांना मिळू शकला नाही. ती रेल्वे आता अक्षरशः बंद पडली तिथं, आणि त्या रेल्वे स्टेशनवर कुत्रे भुंकतात, तिथं कुणी जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. आता कुठं रेल्वे काय ठरली होती? नगर, बीड, परळीला ठरली होती. त्या म्हणल्या होत्या मी फॉर्म भरायला त्या रेल्वेत येणार आहे. आता त्या आष्टीपर्यंत आल्या. ते नाकारतात वेळोवेळी. आम्ही त्यांना प्रश्न विचारले, तुम्ही असं, ते आम्ही बोललोच नाही. असं कसं बोललं नाही? आहे त्यांचे रेकॉर्ड आहेत. असं कसं पेपरला बातम्या येतात? असं कसं त्या काही पण म्हणतील आता? म्हणजे त्याला रंडी खेळणं म्हणतात आमच्या मराठी भाषेमध्ये, खेडूत भाषेमध्ये. आता ते चुकीचं इंटरप्रिटेशन करतायत. आता त्यांचा बीडपर्यंत आणायचा प्रयत्न आहे. हे पहा, स्लीपर सगळ्यात स्वस्त आहेत रेल्वेचे. स्लीपर आणणं, ते जे सिमेंटचे खंबे टाकणं, ते रचून ठेवतात दर निवडणूक आली की, आणि तेवढंच फक्त दाखवतात की आता यायला लागली रेल्वे. लोकांच्या भावनेला किती फसवणार तुम्ही? बरं, मी काय म्हणते, रेल्वे काय त्यांनी आणली काय? रेल्वे आम्ही आणली आहे कार्यकर्त्यांनी. 155 लोकांवर गुन्हे दाखल. आम्ही 10 वर्ष तारखा केल्यात, संघर्ष केलाय. शरद पवारांच्या नेतृत्वात जम्बो असं एक शिष्टमंडळ आम्ही लालू प्रसाद यादवला भेटायला घेऊन गेलो दिल्लीला, ते रेल्वे मंत्री असताना. आणि त्यांनी तिथं सांगितलं रेल्वे मंत्र्यांनी की आम्ही द्यायला तयार आहेत 50%, राज्य सरकार जर देत असेल तर. आणि पवार साहेबांनी ताबडतोब विलासरावशी बैठक टाकली, आम्हाला बोलवलं, आणि विलासरावनी ते मान्य केलं. विलासराव आणि लालू प्रसाद, शरद पवार आणि विमल मुंदडा यांच्या प्रयत्नाचं ते यश आहे. ह्या रेल्वेचं क्रेडिट हात जोडून नम्र विनंती आहे, प्रीतमताई तुम्ही घेऊ नका. कारण तुमचा जन्म झाला नव्हता तेव्हापासून आम्ही या रेल्वेसाठी लढतोय. आम्ही 22 दिवस मराठवाडा विकास आंदोलनात जेलमध्ये गेलो. त्या रेल्वे कृती समितीची मी अध्यक्ष होते. जनार्दन तुपे, आम्ही सगळ्यांनी मिळून, राजेंद्र जगताप, आम्ही सगळ्यांनी मिळून संघर्ष या रेल्वेसाठी केलाय, आणि म्हणून ही रेल्वे मंजूर झाली आहे. ह्यात बबनराव ढाकणेंचा खूप मोठा वाटा आहे. ती रेल्वे जनता दलाचं सरकार असताना मंजूर करून घेण्यामध्ये. त्यामुळे तुम्ही कशासाठी ते क्रेडिट घेता हेच आम्हाला कळत नाहीये. आणि तुम्ही काय चेष्टा लावली आमची? तुम्ही त्या आष्टीपर्यंत काय उद्घाटन करता आणि त्याचा तमाशा तुम्ही सगळ्या लोकांच्या समोर केला. मला असं वाटतं ताई, तुम्ही चुकायला लागलात. तुम्हाला लोकांनी 9,22,000 मतं तुमचे वडील गेल्यानंतर दिले. त्याच्यानंतर तुम्हाला लोकांनी 1,68,019ला तुम्हाला विजयी केले. तेव्हा शिवसेना तुमच्याबरोबर होती. या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची जी मतं आहेत ती तुम्हाला पडली. यावेळेस ती आमच्याबरोबर आहेत. वंचित बहुजन आघाडीची 1.5 लाख मतं आमच्याबरोबर आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही 3 लाख आमच्यासाठी बोनस आहेत. हे आत्ता या आमच्या पर्यायाला 3 लाख पासून मोजायचे पुढे, आणि मला 3 लाखाच्या पुढे मोजायचे. राहिला प्रश्न सामाजिक समीकरणात वंजारी मताचा, त्या वंजारी मतावर त्यांचा जो हक्क सांगतात, तर मी पण वंजारीच आहे ना. मी कुठं कोण आहे? ठीक आहे ना, तुमच्या वडिलामुळे थोडासा वंजारा समाज थोडासा तुम्हाला फेवर करत असेल, करत होता, आता करत नाही. कारण तुम्ही 2 वर्षाचा फंड 5 आणि 5 10 कोटी कुणाला दिला याचा हिशोब तुम्हाला लागायला तयार नाही. कुणालाही तुम्ही पत्र देत नाहीत, कुणाचं तुम्ही काम करत नाहीत, कुणाच्या तुम्ही मौतीला नाहीत, कुणाच्या तुम्ही लग्नाला नाहीत, कुणाच्या तुम्ही आनंदाच्या क्षणाला नाहीत. बरं नाही तर तुम्ही काही विकासाच्या कामासाठी तिथेही नाहीत. त्यांच्याकडूनही काही योजना का पंचतारांकित MIDC तुम्ही आणली नाही बीडला? त्यांना लोकप्रिय आणि दबंग म्हणलं जातं. आणि म्हणजे अनेक काही का त्यांना नावं दिली जातात. तुम्ही म्हणताय विकासाचे काही निधी आणला तो कुठे गेला, काय नेमका प्रकार आहे? नाही, दबंग वगैरे हे बघा, आता हुजऱ्यांची संख्या त्यांच्या पक्षात खूप वाढली आहे. आणि हुजरे कसे असतात माहिती आहे का? नेत्याला खरं कळूनच द्यायचं नाही, तिला दबंग म्हणायचं ताईला, त्याच्यानंतर म्हणायचं की लोकप्रिय खासदार. अहो, डिपॉझिट जप्त होणार आहे, लोक स्टँडिंग आमदार खासदार असेल त्याला लोकप्रियच म्हणतात ना, त्याच्या पुढं करावंच लागतंय. त्याचा तो एक भाग आहे, त्याचं काय फार सिरियस घेण्यासारखा विषय नाहीये. त्या दबंग बिबंग काय? बरं मला सांगा, त्यांनी एखादी दबंगिरी कोणची केलेली मला दाखवा बरं तुम्ही, की त्यांनी सभागृहामध्ये दबंगपणानं, जसं आमच्या सुप्रियाताई सुळे दबंगपणानं उत्तरं देतात, दबंगपणानं डोळ्यात डोळे घालून सभापतीला प्रश्न विचारतात. तुम्ही 5 मिनिटं कधी बोललेलं आम्हाला तर दिसलं नाही. तुम्ही रडताना फक्त आम्ही बघितलं तुम्हाला एकदा तुम्ही बोलताना. आणि सभापतींनी डायसवरून म्हटलंय ऐसा होते नाहीये म्हणून.
जिल्ह्याचा खासदार जर असा रडका असेल, हा मागास जिल्हा आहे, खरं म्हणजे आमचा प्रचंड बॅकलॉग आहे, आमच्यावर सतत अन्याय झालेला आहे. आम्हाला असं वाटलं होतं की दिल्लीत सरकार, राज्यात सरकार, जिल्हा परिषदमध्ये तुमची सत्ता, 10 वर्ष तुमचीच सत्ता, हे सगळं असताना तुम्ही जिल्ह्याला कुठलाही न्याय देऊ शकला नाहीत. तुम्ही अन्याय केलेला आहे या जिल्ह्यावर. म्हणून प्रीतमताई, माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही मनानं घरी बसा. तुम्ही आता ह्या निवडणुकीच्या भानगडीत पडू नका, कारण तुम्ही राजकारणी असू शकत नाहीत. राजकारणी जर तुम्ही असतात तर तुम्ही बीड जिल्ह्यात राहिला असतात. तुम्ही कुठं राहतात हेच आम्हाला माहीत नाही. तुमचं सासर नाशिक आहे, तुम्ही मुंबईमध्ये घर आहे तुमचं, दिल्लीमध्ये शासनाचं दिलेलं घर आहे, बीडमध्ये तुमचं परळीत घर आहे. पण आम्हाला तर कुठं तुमचं कोण पिये, मी म्हणते नका राहू, पण पिये तरी 10 ठेवा ना तुम्ही. 6 मतदारसंघात किमान 6 पिये तरी ठेवा. जनतेला संपर्क करायला माणूस नाही त्यांच्याजवळ. त्यांनाच पक्ष उमेदवारी देणार आहे पुन्हा उद्याची लोकसभेची उमेदवारी, असं कळलंय. म्हणजे ती काल आज जी आढावा त्यांची जी मेळावा बैठक होती, त्या बैठकीमध्ये जवळजवळ सर्वच लोकांनी शिक्कामोर्तब ठरवलं की प्रीतम मुंडे यांनाच लोकसभेची उमेदवारी असणार आहे, त्याच पुढच्या खासदार असतील. हे बघा, त्या फार सूचक बोलतात. मागच्या वर्षी घाटशीळ पारगावला एक सप्ताह झाला होता, अखंड हरिनाम वामन भाऊंचा. त्या सभागृहात तिथं त्या मीटिंगमध्ये त्या असं बोलल्या त्या सप्ताहामध्ये की बाबा मी कधी तुमच्या व्यासपीठावर आले नाही. ताई येत होत्या, म्हणजे पंकजा ताई येत होत्या, त्या येत होत्या म्हणून मी कधी आले नाही. आज त्या नाहीत म्हणून मी आले. पण मी हे सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की रिटायरमेंटच्या नंतर हे क्षेत्र खूप चांगले. त्या रिटायरमेंट घ्यायला लागल्या तो बळच तुम्ही त्यांना सगळेजण जिल्ह्यातले लोक आणि हे दबंग खासदार, त्याच्यानंतर लोकप्रिय खासदार असं म्हणून चढवून तुम्ही त्यांना फार डोक्यावर घेण्याचा प्रयत्न कुणी जर करत असेल. आणि आजचे काय वक्तव्य आहेत त्यांचे, ज्या पद्धतीनं त्यांनी स्वतःच्या उमेदवारीबद्दल साशंकता व्यक्त केली, त्याच्यावरून मला नाही वाटत प्रीतमताई इथं उमेदवार होतील म्हणून. असं पक्षाकडूनही त्यांना डावलं जातंय असं तुम्हाला म्हणायचं का? की त्यांनी अनेक वेळा अशी नाराजी व्यक्त करून दाखवली, मी स्वतःला भावी खासदार म्हणणार नाही, कुणी कार्यकर्त्यांनी म्हणू नये, पक्ष ठरवणार मला उमेदवारी द्यायची की नाही द्यायची, मी स्वतः म्हणू शकत नाही किंवा मी मागू शकत नाही, असं अनेक वेळा त्यांनी म्हटलं. मग काय आता त्यांना मागायचा विषय नाही, पक्षाचं त्यांनी कामच इथं नीट केलेलं नाही ना. पक्षाला त्यांनी इथं ज्या पद्धतीनं द्यायला पाहिजे होतं काही ते दिलेलंच नाहीये ना. त्याच्यामुळे त्यांना पक्ष उमेदवारी देण्याचं काही कारण नाही ना. तसं जर बघितलं तर आता त्यांचा पक्ष आहे, त्यांनी द्यायचं का नाही द्यायचं, त्यांना तर जागा जिंकायची आहे, त्यांचा सर्वे असेल काही, त्यांनी त्यांचे सगळे एवढी मोठी यंत्रणा आहे त्यांच्याजवळ, त्या सर्वेमध्ये त्यांच्या विरुद्ध वातावरण गेलं असेल, अँटी इन्कम्पन्सी आहे, काम आहे, निष्क्रिय खासदाराच्या यादीत पेपरात छापलेलं आम्ही ऐकले, तर आम्हाला माहित नाही की त्यांचं काय आहे ते. पण निष्क्रिय खासदाराच्या यादीत त्या उद्या जर तुम्हाला प्रतिस्पर्धी असतील प्रीतम मुंडे, तर कसा हा संघर्ष राहील राजकीय? हे बघा, मी तुम्हाला सांगते सरळ, मुस्लिम मताची मतपेटी जी आहे ती यावेळी अभेद्य आणि ते आमचं शक्तिस्थान आहे. वंचित आघाडीची मतपेटी हे आमचं शक्तिस्थान आहे, शिवसेनेची मतपेटी हे आमचं शक्तिस्थान आहे. आणि माझा बीड जिल्ह्यामध्ये सर्व दूर असलेला परिचय, मी अनेक वर्षापासून इथल्या माणसाबरोबर माझी नाळ जोडलेली आहे. मी अनेक वर्षापासून या जिल्ह्यामध्ये 71 पासून अनेक आंदोलनामध्ये मी सक्रिय भागीदारी केलेली आहे. मराठवाड्याच्या विकास आंदोलनाचं नेतृत्व मी केलेलं आहे 1974ला. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव आज 14 जानेवारी आहे. तमाम तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी शुभेच्छा देते. नामांतराच्या निमित्तानं तो नामविस्तार जरी झाला असला तरी बाबासाहेबाचं नाव त्या विद्यापीठाला जे दिलं गेलं त्यात माझा फार मोठा सहभाग आहे. मी 10 दिवस जेलमध्ये होते त्या आंदोलनामध्ये. त्यामुळे आंबेडकरी जनता ही माझी मतपेटी आहे आणि मला अनेक वेळा आंबेडकरी जनतेनं सुद्धा मतदान केलेलं आहे. मी अपक्ष लढले होते एकदा 96ला, त्याही वेळी मला 1 लाख मतं माझ्या ताकदीवर मला पक्षाचं चिन्ह मिळालं नाही, जनता दलाचं. बुद्धिभेद झाला आणि माझं चिन्ह कापलं गेलं तरी सुद्धा मला लाख मतं आहेत. त्यामुळं मी प्राध्यापक म्हणून अनेक वर्ष जे काम केले, 1 लाख विद्यार्थी माझ्या हाताखालून गेलेले आहेत. ते 1 लाख विद्यार्थी माझा प्रचार करतील, मला मतं देतील. माझी शक्तीस्थळं ही आहेत. आणि दुसरं असं मी तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे आत्ता सामाजिक समीकरण म्हणतात, तर आम्हाला सुद्धा समाज मान्यता आहे
आम्ही पण जिल्हा परिषदला निवडून आलेलो आहेत, आम्ही पण अनेक वेळा मतं घेतलेली आहेत. त्यामुळे समाज काही कुणाची मक्तेदारी नाही. ओबीसीचं राजकारण मी इतकं डॉमिनंटपणानं बीड जिल्ह्यामध्ये केलेलं आहे. तुमच्या माहितीसाठी सांगते की माझ्या इतकं कोणीच नाही. 7 ऑगस्ट 1990ला मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी जेव्हा सुरू झाली 93 पासून कोर्टात गेले लोक, इंद्र साहनी विरुद्ध भारत सरकार. 93च्या नंतर जो मंडल आयोग लागला आणि प्रत्यक्ष अंमल झाला तेव्हापासून ते आज तागायत मी ओबीसीचे मेळावे जिल्ह्यामध्ये 7 ऑगस्टला घेत आलेली आहे. आता नवे कुणीही नेते तयार झालेत, आमचं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही, पण ओबीसी मतपेटीवर माझा संपूर्ण अधिकार आहे. त्यांनी मलाच मतं दिली पाहिजेत अशा प्रकारचा माझा प्रयत्न आहे. राहिला प्रश्न जरांगे पाटलांचं जे आंदोलन या ठिकाणी आत्ता चालू आहे, कुणाचाही अधिकार आहे आरक्षण मागण्याचा. कसं द्यायचं, कुठून द्यायचं ते भारत सरकारनं ठरवावं. आरक्षण हा राज्याचा अधिकारच नाही आहे. बुद्धिभेद करतायत हे इथं. आणि आता पुन्हा एकदा एकाला मराठा बाजूनं काम करायला लावायचं आणि एकाला ओबीसी बाजूनं म्हणजे डॅमेज भरून काढण्यासाठी जो प्रयत्न ते करतायत. आता भुजबळ साहेब आले इथं आणि सभा घेऊन गेले. भुजबळ साहेब उद्या लोकसभेच्या प्रचाराला कोणाच्या येणार आहे? तो ओबीसीने जरा भानावर यावं ना, लोक जागेवर ठेवून काम करावं ना. आणि कधी ओबीसी म्हणून आम्हाला न्याय दिलाय भुजबळ साहेबांनी? आम्हाला तर एनटीत टाकलंय, आम्ही एनटीत आहेत. इथला मेजर समाज एनटी मध्ये टाकलाय, धनगर एनटीत, आम्ही वंजारी एनटीत, तो लमान एनटीत, कोलाटी, भुरपी, शिकलकरी, टकारी, वडरी ह्या सगळ्या जाती एनटीमध्ये टाकून उलट त्यांचं नुकसान या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज मात्र गर्दी जमा करायला मात्र तुम्हाला आमची गरज पडते. आणि जेव्हा आम्हाला संधी पाहिजे तेव्हा मात्र तुम्ही तुमच्या समाजाचं हित बघता. ही दुगणी नीती नाही चालायची. आता लोकांना समजून आलेले की तुम्ही काय करायला लागलात म्हणून. हे डॅमेज तुमच्याच्यानं आता भुजबळ साहेब भरता येणार नाही. तुम्ही जरी आलात तरी लोक तुमचं आता ऐकणार नाहीत आणि तुमच्याच तिथं तुमचं इतकं फाटले तेच दुरुस्त करता करता तुमच्या नाकात दम येईल. त्यामुळे 2 समाजामध्ये दुही निर्माण करणं ह्याच्या पलीकडे त्यांचा दुसरा उद्देश नाही. कशासाठी जरांगीला तुम्ही म्हणता सासऱ्याचे तुकडे खातो म्हणून? त्यांनी का बरं? मुलीचा अधिकार आहे बापाच्या प्रॉपर्टीवर आणि बापाच्या संपत्तीवर. काय फरक पडतो? जरांगे सासरवाडीत राहतोय म्हणून काय झालं? त्याच्यावर तुम्ही ह्या पद्धतीनं टीकाटिप्पणी करून समाजाचं स्वास्थ्य बिघडायला लागलात, समाजाचं आरोग्य तुम्ही नष्ट करायला लागलात. आणि गावातला जो भाईचारा होता तो भाईचारा तुम्ही अशी गावं येतं की गुन्ह्या गोविंदांना नांदतायत तिथं असं एकत्र मराठा आणि वंजारा अशी गावं येतं, ओबीसी बहुल गावं येतं बरीचशी. आणि तुम्ही अशा पद्धतीनं या ठिकाणी बोलता, ह्याचाही दुष्परिणाम तुम्हाला भोगावा लागणार आहे असं माझं या ठिकाणी म्हणणं आहे. मुस्लिमांची 2.5-3 लाख मतं ही आमची मतपेटी आहे आणि ती आमची आहेच. ती मतं मला पडणार आहेत. वंजारा समाजाची जी मतं आहेत त्यांना थोडी जास्त पडतील असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता 10 वर्षात तुम्ही जे दिवे लावलेत खासदार म्हणून ते तुम्ही काही केलं नाही. ऊस तोड कामगाराच्या लढ्यात माझी भूमिका तुम्ही सगळ्यांनी बघितलेली आहे. मी फुशारकी मारत नाही, पण मी पवार साहेबाला विनंती केली की साहेब 273 मजुरी ही फार तोकडी मजुरी आहे. आमच्या गावात त्याला 400 रुपये मिळतात, तुम्ही 273. ते म्हणले मग लोक काय येतात? मी म्हणलं साहेब 1 खट्या उचल मिळती, 5 लाख मिळाली तर पोरीचं लग्न होतं, कोणाचं घर बांधून होतं, कोणी अर्धा एकर शेती घेतं आणि त्यांची परिस्थिती नंतर सुधारते म्हणून ते तुमच्याकडे येतात. आता गावातले पैसे जरी 400 मिळाले तरी ते टिकत नाहीत, ते जातात त्याला पाण्यात, मिठात, चटणीत, म्हणून ते येतात तुमच्याकडं. म्हणून तुम्ही भरोस द्या. 34% इतकी मजुरी आहे. काही मिटिंगला पंकजाताई आल्या नाहीत, तुमच्या माहितीसाठी सांगते. आल्या त्या फक्त क्रेडिट घेण्यासाठी. ऊसतोड मजुरांच्या नेत्या म्हणतात गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून. नाही आता कसं आहे माहिती का, हायजॅक केलेली चळवळ आहे ती. मी तुम्हाला सांगते, ही चळवळ बबनराव ढाकणेंची, ही चळवळ माझ्यावर 307चे गुन्हे येतं. राजाभाऊ मुंडे, केशव आंधळे ह्यांच्याबरोबर आम्ही ऊसतोड कामगाराचं काम केलेलं आहे. बबनराव ढाकणे, हरिखंडू ढाकणे, बाबासाहेब बांगर, किसन सुसलादे, पंकजाताईला म्हणा ह्यांचे नावच सांगून दाखवा. तुमचा जन्म झाला नव्हता, पुन्हा एकदा मी म्हणते, तेव्हापासून आम्ही ऊसतोड कामगारासाठी लढतोय. ही चळवळ तुम्ही हायजॅक केली आणि हायजॅक केल्यामुळं तुम्ही त्याचं
क्रेडिट घ्यायला लागला. दिल्लीत सरकार आलं, राज्यात सरकार आलं, त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळाला. आम्ही सत्तेत आलो नाहीत, त्यामुळे आम्हाला त्याचा फायदा मिळू शकला नाही. पण ऊस तोड कामगाराला माहित आहे की हे कुणी केलंय म्हणून. त्या स्वतः म्हणल्या, मी 2.5 वर्ष सक्रियच नव्हत्या त्या दिवशीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. आणि पुन्हा लढायची पाळी आली तर मी सुशीलाताई मोराळे यांना सांगन लढा म्हणून, आंदोलन करा म्हणून. आम्ही तर करणारच आहे. तुम्ही म्हणलात तरी करणार आहे, तर नाही म्हणलात तरी आम्ही आंदोलन करणार आहे. कारण आम्ही ज्या वर्गातून आलो होतो, आम्ही ज्या समाजातून आलो होतो, आम्ही जे दुःख भोगले. ताई, तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलात. तुमचे वडील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, देशाचे ग्रामीण विकास मंत्रालय, खासदार 10 वर्ष, सत्ता जन्मल्यापासून तुमच्या घरातच आहे ना. त्यामुळे तुम्हाला त्याचं काय दुःख माहित आहे? म्हणजे दुःखच माहित नाही, तुम्ही दुःख बघितलेलंच नाहीये. दुःख आम्ही बघितलेलं आहे. फक्त भाषणामध्ये तुम्ही कोयतात चालवणार का अशा मोठमोठ्यानं गर्जना फक्त तुम्ही करता. त्यांच्यासाठी तुम्ही काय केलं असा प्रश्न जर आम्ही विचारला, त्याचं उत्तर 0 येईल. उलट मागच्या कराराच्या वेळेस तुम्ही चुकीची भूमिका घेतल्यामुळं 14% करार गुंडाळला. आम्ही यावेळेस बिलकुल ऐकलं नाही. सगळ्या संघटना आम्ही अभेद्य राहिलो आणि म्हणून हा संघटनेचा विजय झालेला आहे. ऊसतोड कामगार संघटनेचा विजय. डॉक्टर DL कराड असतील, श्रीमंत जायभाई असतील, त्याच्यानंतर प्रदीप भांगे, जीवन राठोड, आम्ही सगळे लोक या लढ्यामध्ये, दादा मुंडे, आम्ही सगळे लोक या लढ्यामध्ये ताणून धरला हा लढा. म्हणून आम्हाला ऊसतोड कामगारांना आम्हाला मान्यता द्यावीच लागेल. नक्कीच नक्कीच. शेवटचा प्रश्न आहे, लोकसभेचा 2024चा खासदार कोण असेल बीडचा? राष्ट्रवादीचा. तुम्ही नाही? नाही, हे बघा आता पक्ष उमेदवारी तुम्हाला मिळाली तर, हे बघा मी खूप सशक्त दावेदार आहे. मी साहेबांना असं माझं इंटरप्रिटेशन आहे की या जिल्ह्यात 12 खासदार अल्पसंख्याक समाजाचे झालेत. एकूण जे निवडणूक ओबीसीचे झाले. आता ओबीसी विरुद्ध मराठा वाद सुरू आहे. अल्पसंख्याक म्हणले मी. बघा, पहिला खासदार ब्राह्मणाचा झाला 52ला, दुसरा खासदार धनगराचा झाला रखमाजी पाटील गावडे, तिसरा खासदार मंत्री झाले द्वारकादास मारवाडी समाजाचा माणूस झाला, चौथे खासदार नाना पाटील झाले क्रांतिसिंह नाना पाटील, 5वे खासदार झाले 71चे सयाजीराव पंडित साहेब. आणि त्याच्यानंतरचे जे खासदार झालेत 77ला पुन्हा गंगाधरप्पा बुरांडे वाणी समाजाचा. 10,000 मतं आहेत का त्यांच्या समाजाची? अल्पसंख्याक, मी काय शब्द वापरलाय, अल्पसंख्य समाज. केशरबाई क्षीरसागर झाल्या, त्याच्यानंतर 80ला झाल्या, 84ला झाल्या, 91ला झाल्या, त्याच्यानंतर बबनराव ढाकणे झाले 89ला. नंतर जयसिंग काकाचा अपवाद जर सोडला तर जयसिंग काका जरी झाले असले तरी त्यांच्या पाठीशी गोपीनाथ मुंडेची ताकद होती आणि मुंडेचा समाज आणि मुंडेचा खासदार म्हणून त्यांना निवडून दिलेलं होतं. त्यांनी 2004ला पलटी मारली, राष्ट्रवादीत आले, ते पवार साहेबाचे खासदार म्हणून निवडून आलेले आहेत जयसिंग काका गायकवाड. त्याच्यानंतर गोपीनाथराव मुंडे आणि प्रीतमताई आलेल्या आहेत. प्रीतमताई तर एकदा उमेदवारच नव्हता समोर त्यांच्या. अशोक पाटील 3दा पडलेत ह्या लोकसभेत, 3दा पडलेत, पंजा चिन्हावर पडलेत, पुन्हा तसं बी नाही कच्चं मच्चं, 3दा पडलेत. आणि नंतर जे बघा प्रकाशदादा पडलेत, होके पाटील पडलेत, राधाकिशन होके पाटील पडलेत, अडसकर पडलेत, सुरेश धस पडलेत, तो बजरंग सोनवणे नावाचा आपण पोरगा मागच्या वेळेस उभा केलता तो पडलाय. मी साहेबाला म्हणलं, साहेब ही निवडणूक तुम्हाला निश्चित ओबीसीच्या वळणावर न्यावी लागेल. आता शेवटी कसं आहे, मागणं आपलं काम आहे, देतात की नाही त्यांनी ठरवलं. आता द्यायचं का नाही ते नेते राष्ट्रीय. लोकसभेचा खासदार बीडचा राष्ट्रवादीचा असेल? राष्ट्रवादीचा. बीडचा लोकसभेचा खासदार हा राष्ट्रवादीचाच असेल. आता तो आज कोण असेल, इच्छुकांमध्ये दरेकर नाना आहेत, आपले साहेबराव दरेकर, स्वतः जयसिंग काका मागतायत, स्वतः नरेंद्र काळे मागतायत. मागणं काय चूक नाहीये, राठोड मागतोय, मागणं काय चूक नाहीये, इच्छा व्यक्त करणं काय चूक आहे का? शेवटी साहेबाच्या नजरेत सर्वेत, आणि तो पक्ष ना इतका आरुगरू पक्ष नाही, तो पण सर्वे करतो, त्यांची एक विशिष्ट यंत्रणा येते, लोकप्रियता बघते, कोणाचं काम काय आहे ते बघते. आता आमचं बूथ कमिटीचं चालू आहे सध्या, ते अभियान कोण किती प्रभावी राबवते त्याच्यावर सुद्धा खासदार ठरणार आहे इथला. त्याच्यामुळं जे, आणि एक सांगते, तुम्ही कृपा करून हे माझं कोटिंग लोकांच्या समोर न्या की
या जिल्ह्यामध्ये शरद पवार उभे आहेत असं समजून आम्ही काम करणार आहे. नक्की. तुम्हाला डावलून इतर कुणाला दुसरी उमेदवारी दिली तर तुम्ही काम करणार? 100% त्याचंच काम करणार मी, दुसऱ्याचं करणारच करणारच नाही. मी त्यांचंच काम करीन. मग जयसिंगला देऊ द्या, मग दरेकरला देऊ द्या, मग नरेंद्र काळेंना देऊ द्या, मी त्यांचंच. कारण मला भाजपला हरवायचंय. भाजपनं या देशाचं वाटोळं केलंय, भाजपनं या देशाला फसवलंय, भाजपनं या देशाचा सत्यानाश केलाय. सत्यमेव जयते हे ब्रीद वाक्य आहे आमच्या घटनेचं, आणि त्या सत्यमेव जयतेला काळीमा फासली आहे भारत सरकारने आणि मोदी सरकारने. ज्या देशाचं ब्रीद वाक्य सत्यमेव जयते, त्या देशाचा पंतप्रधान सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत फक्त खोटं आणि खोटं बोलतो. म्हणून आम्हाला इथं हरवायचंय, आम्हाला बाबासाहेबाचं दिलेलं संविधान वाचवायचंय. कारण ते म्हणतात, सुदर्शन म्हणाले कॉन्स्टिट्यूशन शुड बी स्क्रॅप्ड, हिला भंगारात टाकलं पाहिजे. अनंतकुमार हेगडे म्हणाले की संविधान बदलण्यासाठी जनतेने 2014चा मॅन्डेट आम्हाला दिलेला आहे, आणि संविधान जंतर मंतरवर जाळलं यांच्या विश्व हिंदू परिषद आणि यांच्या सगळ्या चेल्या चपाट्यांनी. हिंदू वाहिनी नावाची संघटना, ही संविधान जाळता का तुम्ही? देशाचं हा राष्ट्रद्रोह आहे, हा राष्ट्राशी केलेला द्रोह आहे. आणि मोदी असं म्हणाले, नई संसद नया संविधान. त्यांना मनुस्मृतीचं संविधान आणायचंय, आणि म्हणून आम्ही हे मनुस्मृतीचं संविधान येऊ देणार नाहीत. आम्ही त्याच्यासाठी प्रसंगी काय वाटेल ती किंमत मोजू, परंतु आम्ही आमचं संविधान वाचवण्यासाठी आम्हाला भाजपचा पराभव करायचा आहे. भाजपही काही लय ताकदवान नाही. तुमच्या माहितीसाठी पहिल्यांदा जेव्हा 2014ला पंतप्रधान झाले मोदी, 42 पक्ष त्यांच्या बरोबर होते. ते काही एकट्याच्या ताकदीवर कधीच निवडून आलेले नाहीत. 2019ला त्यांच्या बरोबर 22 पक्ष होते. तुमच्या माहितीसाठी सांगते, हे आमचे बिहार वाले नितीश कुमार त्यांच्या सोबत होते. अटलजी होते तेव्हा ममता बॅनर्जी त्यांच्या सोबत होती, जॉर्ज फर्नांडिस होते तेव्हा. म्हणजे भाजपची देशामध्ये ताकद नाहीये. तुम्ही भाजपला हरवू शकाल? हो, मी हरवणार भाजपला. आम्ही हरवूच, राष्ट्रवादी हरवेल. आणि या देश महाराष्ट्रातले किती खासदार तुमचे निवडून येतात? 48. आणि हा जिल्हा तुमच्या माहितीसाठी सांगते, हा जिल्हा हा क्रांतिसिंह नाना पाटलाच्या विचाराचा जिल्हा आहे, पुरोगामी विचाराचा हा जिल्हा आहे. आणि धर्मनिरपेक्ष ताकद मजबूत झाली पाहिजे असं मानणारा हा जिल्हा आहे. आणि म्हणून आम्हाला गेलेली जागा काढायची आहे. आमची जागा जी चुकीच्या पद्धतीने गेली आहे, जर प्रीतमच्या विरुद्ध त्यावेळेस उमेदवार चांगला राष्ट्रवादीनं दिला असता तर तिला जे 9,22,000 मतं पडले ते पडले नसते. मी तुम्हाला आणखीन एक सांगते गोष्ट, जेव्हा राष्ट्रवादीनं पाठिंबा दिला प्रीतमताईला, त्या काळामध्ये सुरेश धस आणि भूषण क्षीरसागर ह्यांचं ते पाप आहे. साहेबाला पटवलं की नका नका तिच्या विरुद्ध आता लढू नका म्हणून साहेब गांगरून गेले. अचानक उमेदवार कोण असा प्रश्न पडला. आणि त्यावेळी सुद्धा, आता बघा ऐका, त्यावेळी सुद्धा त्यांना 9,22,000 मतं आहेत. पण आम्ही जे तुटके लोक लढलो होतो, मी लढले तेव्हा, मी म्हणले तिचा बाप सोन्याचा होता आणि माझा काय लोखंडाचा होता काय? बाप असतो प्रत्येकाचा. त्यामुळे भावनिक होऊ नका. ज्याला भाजपला मत द्यायचं नाही त्याने कुणाला मत द्यायचं, म्हणून मी त्यांना पर्याय देते, म्हणून मी लढते. अचानक अशोक पाटलांची उमेदवारी आली आणि त्याच्यामुळे माझा पत्ता कट झाला. नाहीतर या जिल्ह्यामध्ये कायम जी धर्मनिरपेक्ष मतं आहेत ती मतं टिकवण्याचा प्रयत्न त्याही वेळेत झाला. 4.25 लाख मतं. तेजस घुमरे साहेब पोराला 60,000 मतं दिली हो लोकांनी. इतका राग आहे लोकांच्या मनामध्ये अजूनही भारतीय जनता पक्षाबद्दल. आणि म्हणून आमचं असं म्हणणं आहे की आम्ही हरवणार. आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाने आता किती जरी नाटकं केले तरी लोक ओबीसीच्या आरक्षणाचं किती वाटोळं केले माहिती आहे तुम्हाला? मी ओबीसींना आव्हान करते, अरे वेड्यांनो, 105 नगरपंचायतच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय झाल्या. 5 जिल्हा परिषदाच्या पोटनिवडणुका वाशिम, अकोला, नागपूर आणि गडचिरोली, अजून कोणता एक जिल्हा आहे, आरक्षणाशिवाय झाल्या. आणि राजीव गांधीनं 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती करून आम्हाला पंचायत राज दिलं होतं. पूर्वी 12-12 वर्ष जिल्हा परिषदच्या निवडणुका होत नव्हत्या. पंचायत राज कायद्यानंतर दर 5 वर्षांनी व्हायला लागल्या. अरे भारतीय जनता पक्षवाल्यांना कुठं फेडताल तुम्ही हे पाप? मी विचारते तुमच्या चॅनलच्या माध्यमातून, तुम्ही आमच्या निवडणुका 2 वर्ष लांबणीवर टाकल्यात. 5 आणि 2 7 मिनी मंत्रालय आहे जिल्हा परिषद.
जनते काय भ्रष्टाचार माजलाय आता जिल्हा परिषद मध्ये तुम्ही बघा, कंट्रोल केलंय सगळं, अधिकारी मनमानी पद्धतीनं कारभार करतायत. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आमच्या निवडणुका रोखल्यात. कशासाठी रोखतात? छोट्या लोकांना, अरे छोट्या कार्यकर्त्याला संधीच मिळू द्यायची नाही काय? मोदींना आणि भारतीय जनता पक्षाला लोकसभा आणि विधानसभाच पाहिजेत फक्त, त्यांना बारक्या निवडणुकाच नको आहेत आता. आणि आता हात दाखवून अवलक्षण नको, आपल्याला पराभवाला सामोरे जावं लागतं की काय, म्हणून त्यांनी ह्या निवडणुका रोखल्यात. हिम्मत असेल तर देवेंद्र फडणवीस आधी लोकसभेच्या आधी तुम्ही जिल्हा परिषदच्या निवडणुका घेऊन दाखवा आणि होऊन जाऊ द्या पाणी का पाणी आणि दूध का दूध. तुम्ही हे करणार नाहीत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस, तुम्ही म्हणालात ओबीसीचा नामचा DNA, बाप रे किती भयानक बोललात तुम्ही. काय संबंध आहे तुमचा? सुतराम संबंध नाहीये. आम्ही या देशाचे मूळ नागरिक आहेत, आम्ही या देशातले एक प्रमुख आहेत. तुम्ही तर खैबरखिंडीतून आलेला आहे, तुमचा आमचा खैबरखिंडीतला DNA तुमचा नामचा कसा एक असू शकतो? आर्किटेक्ट होम इन द वेदाज, टिळकांनी ग्रंथ लिहिलाय. मंडालेच्या तुरुंगात असताना 6 वर्ष त्यांनी असं लिहिलंय, ब्राह्मणांचं मूळ वस्तीस्थान हे बाहेर आहे, इराण आहे, विदेशातले आर्य भारतात तिकडून आलेले आहेत. आणि तुम्ही आम्हाला सांगता की आमचं तुमचा DNA. आमचा नाही रे बाबा तुझा DNA, इतका बेकार DNA तुझ्यासारखा आमचा असू शकत नाही देवेंद्र फडणवीस. आम्ही संघर्ष करणारी माणसं आहेत, आम्ही फसवणारी माणसं नाहीत, आम्ही कष्ट करणारी माणसं आहेत. ह्या जिल्ह्याचे आम्ही आणि ह्या देशाचे आम्ही मूळ नागरिक आहेत आणि मूळ निवासी आम्ही आहेत. म्हणून आम्हाला तुमच्या बरोबर तुम्ही जोडू नका, कृपा करून. तुम्ही काही तुमच्या मतासाठी काही करू नका बाबा, हात जोडून तुम्हाला विनंती आहे. नक्कीच नक्कीच ताई, विस्तृत आणि सविस्तर चर्चा झालेली आहे. बीडमध्ये ज्या काही गोष्टी घडणार आहेत उद्याच्या लोकसभेच्या अनुषंगानं, कोण उमेदवार असणार आहे माहीत नाही, मात्र बीडच्या लोकसभेचा खासदार आणि उमेदवार हा राष्ट्रवादीचा असेल आणि बीडचा खासदार सुद्धा 2024चा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरद पवार गटाचा असेल, असा मोठा विश्वास या ठिकाणी सुशीलाताईंनी व्यक्त केलेला आहे. त्याचबरोबर बीडमध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत मागच्या 10 वर्षापूर्वी, 10 वर्षात जो काही उमेदवार होता भारतीय जनता पार्टीचा, जो काही खासदार आहे म्हणजे त्या प्रीतम मुंडे आहेत, त्या स्वतःला लोकप्रिय म्हणतात किंवा मग त्यांचे कार्यकर्ते त्यांना लोकप्रिय म्हणतात. काय दिवे लावलेत हे त्यांनी जनतेला सांगावं. येणाऱ्या काळामध्ये 2024च्या निवडणुकीमध्ये लोक त्यांना दाखवून देतील. आणि काय त्यांनी निधी आणलेला आहे तो कागदोपत्री सुद्धा लोकांना जाहीर सभेमध्ये सांगावा, अशाही प्रकारचं आव्हान या ठिकाणी सुशीलाताईंनी दिलेलं आहे. त्याचबरोबर कोण समोरचा व्यक्ती असेल, मला उमेदवारी मिळण्यासाठी मी इच्छुक आहे आणि मी आग्रही सुद्धा आहे, मात्र पक्ष आणि पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवाराला उमेदवारी देतील त्या उमेदवाराचं जे आहे ते ताकदीनं काम करू आणि बीड जिल्ह्याचा खासदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बनवू, अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कॅमेरा पर्सनसह मी संग्राम धनवे, मराठी महाराष्ट्र न्यूज, बीड.